अवघी चिंता मारणे संत दर्शने हा लाभ पद्मनाभ जोडिल संपुष्ट हे हृदय पेटी करुणे पोटी साठवू संत दर्शने हा लाभ पद्मनाभ जोडिला तुका म्हणे होता ठेवा तो या भावास सापडला संत दर्शने हा लाभ पद्मनाभ जोडिला आत्मा त्वं गिरिजापती सहचरा प्राणा शरीरम ग्रह पूजा ते विशोपभोग रचना निद्रा समाधी स्थिती संचार पदयोग प्रदक्षिण विधी स्तोत्राणि सर्वा गिरो यद्यत् कर्म करोति तदखिलं शंभो तव आराधनम श्री संताचे माता चरणावरी श्री संताचे ये माता चरणावरी श्री संतांचे माता चरणावरी श्री संताचे माता चरणावरी साष्टांग हे करे दंडवत साष्टांग ही करी दंडवत साष्टांग ही करी दंडवत विश्रांती पावलो सांभाळा उत्तरे विश्रांती पावलो सांभाळा उत्तरे विश्रांती पावलो सांभाळा उत्तरे पावलो सांभाळा उत्तरी प्रेम सुख वाढले अंतरी प्रेम सुख वाढले अंतरी प्रेम सुख उजळले भाग्याता अवघी चिंता वारली आज आपल्या या पवित्र आणि पावनभूमीत श्री नरसिंह देवतेच्या या गुरुचरित्र पारायण वगैरे जे काही नित्याचे कार्यक्रम आहेत गुरुवर्य हरिभक्ती परायण दत्ता महाराजांच्या नेतृत्वाखाली हा उपक्रम सालाबादप्रमाणे चालू आहे. गुणीजन टाळकरीत दोन्ही मस्त मृदंगाचार्य आहेत. गुरुकुलातले सगळे विद्यार्थी चोपदार मस्त आहेत. विनेकरही चांगला आहे. पेटी मास्टर तर धाराशिवून आला आहे. म्हणून हे सगळे चांगली मंडळी. वातावरणात थोडी हिट आहे. तरीही मध्यंतरीला वारकऱ्याने पाणी पिणं योग्य नाही. त्याचं कारण आहे घसा कोरडा पडतो म्हणून आपण पाणी पितो. आपली ते हिट तयार होते. पण नेम असा आहे विठ्ठलाचं नाव घेतलं तर अमृत हे मुखे स्रवत असे म्हटलं. अमृत सुद्धा मुखातून स्रवत आपोआप ओलावर राहतं. मी माझ्या 55 वर्षाच्या काळातल्या कीर्तनात कधी पाणी आणि गुळ नाही घातला. का रे बाबा बरोबर आहे का? यांनी लय ऐकलेत माझे कीर्तन. चांगला आहे पोरगा. पेटी मास्टर अतिशय चांगला आहे. गुन्हे तुम्ही सुंदर आहेत. तुमच्यासाठी एक सूचना आहे. आपली किरकोळ आहे. लढायला भीष्माचार्यालाच पाठवीत जायचं आणि विजयाला आपण राहायचं एवढं लक्षात ठेवायचं सारखं. म्हणून जे वयस्कर आहेत म्हातारी माणसं ती पुढं ढकलायची आणि ती दमल्यावर मग घोरी चालू होत्यात चांगले. मग ते त्या काळातला जो आनंद असतो तो वेगळा आनंद आहे. आणि तो आनंद घ्यायला शिकायचे आपल्याला. आपल्याला हे जर नाही शिकता आलं तर मग माळान गंधन वगैरे मोकर मग खराच परवडला. काय नाही मग करायचं आहे काय? कशासाठी करायचं? म्हणून आनंद घ्यायचा. दुसऱ्याला लय आनंद द्यायचा. फार बाळा तू गेल्या वर्षी होता मला मागं काहीतरी वाजवायला. हो तिकडं लय तयारी केली तू. अतिशय तुला धन्यवाद. आता तू इतकं वाजवलं. आत्ताशी आम्ही टाळ्या वाजवाय झोपेतून जागा झालो. चांगल्या कलाकाराला चांगल्या गाणाऱ्याला थोडंसं प्रोत्साहन मिळतं. टाळीने काही
पैसे मिळतात किंवा त्याचा भत्ता वाढतो अशातला भाग नाही, पण प्रोत्साहन मिळतो. वा आपल्यासाठी 4 माणसं आदराने टाळी वाजवतात. टाळी ही या मंडपातच वाजवायची आणि इथं जर नाही वाजवली तर टोल नाक्यावर वाजवावं लागते. मग लय बेकार असतं रे. मग त्यांचे हात असे सरळ नसतात, लांब पसारा धरून हात इकडून एक तिकडून एक, सगळे शिखंडीच. तिथं काही कमी आहे का काय? म्हणून जाऊ द्या, त्या बिचाऱ्यांच्या वाट्याला ते आले, आपल्या वाट्याला चांगलं आले. म्हणून तुम्हाला धन्यवाद देतो. पहिले अतिशय सुंदर चाल म्हटलं होतं, लय गोड आहे. वारकरी संप्रदायाला अनुकूल आणि पोषक होते. हे पोषक गायचं कधी, आणि स्पीकरवाल्याला सुद्धा लय त्रास द्यायचा नाही. विक वाढेव, आमकं वाढेव, डग वाढेव, ठब वाढेव, फोडील का तुमच्यासाठी धंदा बसवेल त्याचा. आपलं मापातच ठेवायचं त्याला, लय त्रास द्यायचा नाही. ते मग सुख नसतं. आपण जर त्याला ज्यादाच बऱ्या आमकं वाढेव तमकं वाढेव कशात बी काश, मग करा काश. कळलं तुम्हाला? समजून घेऊन फक्त प्रेमाने काही होईल. पण तुम्ही सतत जर त्रास दिला एखाद्याला तर मग चांगलं नाही ते. लक्षात, एखादं जनावर त्याला छकाट्या हाणत्यात, चिपाडा हाणत्यात, 10-5 वेळा ऐकून घेतं ती दम काढतं. पण 10-5 वेळा झाले असं फटकारतं ती मग लात की ती पोरग पुन्हा मागं जातच नाही त्या वासरा गायची. काय काय पोरं बी इतकी दणकट हो, काय पाहिले मी. परवा दिवशी रेडकं सुटल्यावर एका पोरीने धरलं, ती रेडकू बी लय दणकट होतं. हे सापडाना वडाना तिला, आणि हिंजड करायला लागल्यावर त्या पोरीने, मुलगी होती, हाय तब्येतीला तगडी. मी तो बघतच राहिलो, एका बुक्कीतच मिळालं ती. रेडकूच मारलं म्हणल्यावर काय ताकद. लग्न जमलं होतं, तिच्या नवऱ्याच्या गावाला जायची माझी प्रसंग आला, आणि मी त्याला गाठ घेतल्यावर म्हणलं, बाबा तू त्या पोरीवर लग्न जमलंय, चांगली गोष्ट आहे, विरोध करू नको कधीच. आणि तिच्या नादी ज्यादा लागू नको. तिच्या जर मनात आलं ना, माझ्या देखत रेडकू मारले, तुझ्यासारखं टोनग तर उभ्यानेच मारीन म्हणलं, ठेवायचीच ना. लय ताकदीवान माणसं मुलं वगैरे आहेत. असं ठीक आहे. आमचा पाहुणा हे इकडं बसा, पाणी पितोय. त्याला वाटलं मी जीव घातले म्हणल्यावर ही तर माफी, ही तर ह्या धंद्यात माफी नसते भाऊ. हे तर माफीचा साक्षीदार सुद्धा होऊ देत नाही मी. म्हणून जीवन चांगलं जगायचं, दम काढायला शिकलं पाहिजे. आपल्यात सुद्धा एनर्जी पाहिजे, आपल्यात एक वेल पॉवर पाहिजे. आता दादा माझं 80वं वय चालू आहे. आता 80 लागलं. 1910 कोटपर्यंत लढायचं, हात कापतो. बळच पायऱ्या चढलो ते आमच्या गोसायांच्या पायऱ्यात असल्या. बळजबरीने 2 जण तर धाराय होती मला, जणू मसन वाट्यात चालवलं आहे. काय लय फजिती माझी. आता नाती तर रक्ताची नाती, ती काय अशी लांबची तुटक नाही सोडता येत नाही. आपलं काही हो, पण नाती जपावं लागतात. खर्च का झाला हरकत नाही, आपल्याला तकलीफ झाली हरकत नाही, पण नाती तोडायची नसतात, जोडायची असतात. आणि सगळ्यात मोठं नातं जर कशाचं असेल तर प्रेमाचं असतं. माझ्या बाप, तुम्ही माझ्यावर प्रेम केलं, मी तुमच्या तुम्ही माझ्यासाठी 2 शब्द चांगले बोलला, मी 4 शब्द तुमच्यासाठी बोलत. फक्त एक मजा आहे, हा आनंद घ्यायला शिकायचं आहे आपल्याला, आणि हा आनंद या परमार्थात मिळतो. म्हणून चोपदारही चांगले, दोन्ही गावातलेच आहे, गावातलेच आहे. बाहेरगावी जाऊ नका. आपल्या गावातल्या पुरतीची भूमिका बजवायची, बाहेरगावीला धंदा म्हणू नका का. तुम्ही मोठी माणसं आहेत, हे श्रीमंत असेल, बाग वेगळा का तर असं ना. कानातलं कडं सांगतंय ना. असल्या महागायला अर्ध्या तोळ्याचं घातलंय म्हणलं, जपायचं झोपताना हे करताना.
लय बेकार झाला. परवा एका पोराने द्वाराच वावला त्या बाळ्यातून आणि गाठ मारली आणि लांब नेऊन सोडला. ते तसला काच्या द्वारा आणि ताईट गेला आणि ताटकून वाढला आणि गेलं पळून बाळा घेऊन. लय अलीकडं काळ चांगलं राहिलं नाही का. म्हणून मस्त जीवन जगायचं. तुमच्या पायावर डोकं टेकवतो बाळांना. लाख लाख शुभेच्छा तुम्हाला. मोठं व्हा. परवा दिवशीच मला 3 दिवसापूर्वी संगीत सम्राट बाबूरावजी धामणेकर यांचा नावाने निघणारा पहिला पुरस्कार दयानंद महाराजाला मिळाला. माझ्या 3 दिवस झाले. फक्त कालच्या 3 दिवसापूर्वी मुंबईच्या न्यायाधीशाच्या हस्ते तो पुरस्कार माझ्या वाट्याला आला. भाग्यवान आहे मी. गुरुजींना पाहिलं, गुरुजींचं ऐकलं आणि तुमचं ऐकतो. खानदानी गाता रे. खानदानी गात जावं, भंगार गात जाऊ नाही. खानदानी राहत जावं, खानदानी वागत जावं. खानदान वेगळंच असतं. जेवणासुद्धा खानदानी पाहिजे. हो, शान त्याच्यामध्ये असते. जेवायला पदार्थ किती ह्याला महत्त्व नाही. कोणत्या बाजूला कोणता पदार्थ वाढला आहे त्याला महत्त्व असतं. मीठ लिंबू डाव्या बाजूलाच पाहिजे. तांब्या डाव्या बाजूलाच पाहिजे. मीठ लिंबू डाव्या बाजूलाच का, ते कधीतरी काम आहे त्याचं. आणि ज्याचं काम आहे ते इकडं उजव्या बाजूकडं दणक्यात. हां, कधी कधी पाहतो मी सातारला काय थकून गेलं शरीर. परवा दिवशी चहा सांडला अंगावर, हातार थर कापल्यामुळं. तर आमची म्हातारी म्हणली काय झालं. अगं म्हणा चहा सांडला म्हणून हातार थर कापतोय. ते आता गोसायची म्हातारी बेलिंदर बोल आहे. ते म्हणले चहा पिताना हात थरथर कापतो, मग पाकिट घेताना बरं कापत नाही. काय असली आमची जात लय ही चित्र जात. मग ही चित्र का झाली असं मला ऐकायला विचारलं की तुम्ही गोसायची माणसं इतकी नमुने बाजूने ही चित्र कसे काय असतात. मी म्हणलं हे तुमचं पीठ खाल्ल्याचा परिणाम आहे. विठाला वसंतराव देशपांडेच्या स्वराशी स्वर मिळतोय तो. अतिशय सुंदर. भरपूर रियाज करीचा. पांढरी एक धर. ते नंतर आहे. हे जे स्वर आहेत वरचे ते नंतर आहे. पण आधी ही ज्याला जुळलं ना त्यालाच बाकीचं जमतं. हा, ही गंमत नाही मोठी मायबाप. याला खर्जा म्हटलं जातं किंवा रियाज म्हटलं जातं. एक हे आधी करावं लागतं. हां, तर धंद्यात लागायचं नाही. फाडावर निघाल्यावर लंगूट शिवून घेतला. मार खाऊन यायचं नाही तर काय झालं. अरे आयुष्यभर साधना केली, मेहनत केली, तालमीत रंगला, लाल मातीत खेळला, कोल्हापूर बघितलं आणि मग बायको म्हणेल जिंकून फड आला माझा ग पहिलवान. नाहीतर हे काय काय झालं पोरा गेलता कशाला काय व्हायचं. पडलं बुतकून. बातकून सुद्धा म्हणत नाही बुतकून. हे शब्द आहेत आपले गावठी. हुशार आहेत आपले लोक अतिशय. म्हणून जीवन सुंदर जगायचं, आनंदी जगायचं. 10-20 मिनटं खळखळून हसायचं. हसल्याने ब्लड प्रेशर वाढत नाही, अटॅक येत नाही, शुगर वाढत नाही, टेन्शन संपून जातं. पण खळखळून हसायचं. काही माणसं आयुष्य हसत नाहीत, गंभीर असतात, दांडाडल्यासारखी. तुझ्यावर का लोकरी मावा पडला का तेले आला का उडदे आला का काय आलं तुझ्यावर, काय आलं रे. इतका गंभीर करत. मी एकटाच असतो कसं काय हसायचं. एकटाच हसतो कसं काय. अरे दार लावून कपडे काढून हसतो.
पोरी तैसा दिशे तोंडावली. अरे प्रसन्न राहायचं माणसाने, आरोग्य चांगलं राहतं, मन चांगलं राहतं. भगवंताचं चिंतन सुद्धा तसंच करायचं, आनंदाने करायचं. काय मुलं नाचतात मजेशीर, काय मजा वाटते ना, आनंद वाटतो ते. सांभाळी जा ह्यांना चांगलं खायला वगैरे पोरांना, नाही तर रोजच पंक्तीवर शिऱ्या भातावर नका ताणू त्यांना. आणि तो शिरा बी इतका चिकट असतो की आतून आताड्याला प्लास्टर झालं पाहिजे. कधी वडापाव, कधी आपल्या लेकरांना जसं करतं तसं. एवढ्या हे भविष्य आपलं रे पुढचं. याच्यातूनच कीर्तनकार, प्रवचनकार, मोठ्यांले महात्मे ह्याच्यातून जन्माला यायच्या. म्हणून हे लेकरांना जपत, यांना जपलं ना, अहो एखाद्याला होत नसली तर दरवर्षी आवळी जवळी वाटते, पण ह्यांना जपा. यांचा आशीर्वाद साधा आशीर्वाद नाही, माय बालकांचा आहे. त्याच्यात कपट नाही, कारस्थान नाही, काही सुद्धा नाही. हे डावबाज सगळी मंडळी सगळी. याची चित्रे सध्या महाराष्ट्र अतिशय बेकार अवस्थेतून जातो आहे. परवा मी शिंदखेड राजाला कीर्तन होता माझं, 2 भाकरी घेऊन बरोबर आपलं ठेसा काय पेटलं काय दिलं होतं भाकरी बांधून. म्हणून गेलो एका ठिकाणी रस्त्याने जाताना 12-12:30च्या दरम्यान. विहिरीवर मोटार चालू होती, हातपाय धुतले, जांभळीचं झाड होतं, चटई टाकली, बाटली पाण्याची, आपली भाकरी सोडल्या. ड्रायव्हर म्हणला, अण्णा 2-3 चपात्या 2-4 आणि हॉटेल इथं समोर, मी तिथंच जाऊ का जेवायला. म्हणलं तू जा, मी जेवतो इथं. ते गेलं आपलं जेवायला. ते शाकाहारीचं आहे, पण मिसळ पाव खाऊ वाटतं ड्रायव्हर लोकांना. तर गेला ते, मी जेवायला नुसती भाकरी अशी ते फडकं सोडलं त्या भाकरीवर. तितक्यात इकडून एक कुत्रं आणि तिकडून एक कुत्रं आलं, गुरगुर गुरगुर करीत. मलाही कळलं ना की उगच काय ह्यांचं भाव किंवा. मी म्हणलं खडा हाणल्यावर तर कळवण लागल्याशिवाय राहायचे नाही. खडा हाणला नाही, काय नाही, तरी कळवण भांडणं मिटणार ते. 2-2 पायावर येऊन ती एकामेकाला चावल्यासारखं करायची. बरं कळवण लांब गेली नाही तिकडं पटांगणाकडं, माझ्या अंगावर आली. माझ्या अंगावर आल्यावर मी हाडहाड करून मागं सारखलो, दोघांनी 2 भाकरी उचलल्या आणि गेले राव. हे महाराष्ट्रातल्या कुत्र्यांचं सांगतोय मी. सत्तेची भाकरी मिळाली की कळवण थांबती, ही या औलादींनी दाखवून दिले आपल्याला, मायबाप दाखवून दिले. निर्भय राहायच, भीती काढून टाकावं करण. जगद्गुरु तुकोबर आहे आपल्या या आवडत्या अभंगामध्ये एक जीवनाचा सिद्धांत सांगतात. एखादा सिद्धांत असा असतो की तो बदलत नाही, तो बदलत नाही पुन्हा. अहो पेरताना जुळं झालं, पेरताना काय झालं, जुळं झालं, म्हणजे शरीर चिकटली, तोटा होतो. कारण कोळप चालत नाही त्याच्यात, जुळ्यातून कोळप चालत नाही. आणि फाकट झालं एखादं त्याला डोला पडला, थोडं कमी येईल पण कोळप चालत. ही डोला पडू देणार नाही जुळवणारी अवलादी त्या कर. त्याने आयुष्यभर जोड केलाय. म्हणून जीवन ते जगायचं, शांतीच्या मार्गाने जायचं, ज्ञानाच्या मार्गाने, भक्तीच्या मार्गाने जायचं, आपल्याला परोपकाराच्या मार्गाने जायचं. प्रत्येक माणूस जन्माला आला की कपाळ घेऊन येतो, म्हणजे भाग्य घेऊन जन्माला येतो. प्रत्येकाचं भाग्य वेगवेगळं असतं. मागल्या 3-4 महिन्यापूर्वी जर एखादा माणूस किती मोठा ज्योतिषी असू द्या, त्याने जर म्हटलं असतं की सुनेत्रा वहिनी उपमुख्यमंत्री होतील, जर मागल्या 3 महिन्यात सांगितलं असतं, 4 महिन्यात, तर लोकांनी चौकात गाठून त्याला उघडा करून हाणला असता. पण प्राक्तन कोणाला सोडत नाही. कोणी असो, रंक असो, राव असो, कोणी असो, शेजारी बागा असू द्या, शेजारी 5च फुटाचं मध्ये रस्त्याचं अंतर,
हो. कसं काय झालं तुझं? काय अरे झालं काय? काहीच नाही. कुठं तरी गणित प्रारब्धाचं चुकलं. एकाला 16-18 टन 20 टन माल निघतोय, 22 टन निघतोय, एक 10 टनावरच आहे. हा नशिबाचा भाग आहे ज्याच्यात आहे. तू मागं कधी दानच केलं नाही तर तुझ्या रानातून हे उत्पन्न कसं जन्माला येईल रे? कधीतरी 2 घास घाल. आज मला हार घालणाऱ्यांचं काय नाव होतं? नंदू पाटील. मला वाटतं पंगत त्यांचीच होती आज का? हा त्यांच्या घरातली पंगत होती. पाटील माणसं चांगले होते हो पहिल्यापासून आत्तापर्यंत, चांगलीच पाटलं. पाटील झालं, गुजर झालं, मारवाडी झालं, ब्राह्मण झालं, लईच हुशार. पण ब्राह्मण ज्यादा हुशार ह्या सगळ्यात पाटील पांड्यापेक्षा. ब्राह्मण म्हणजे अतिशय हुशार. एका बामणाने घरात घर ठेवलं नाही राव महाराष्ट्रात. एक बामण किती हुशार, बुद्धिमान बामण. परवा लग्न झालं आमच्याकडे या, आणि त्या गडबडीत उशीर झाला, डीजेवर नाचली पोरण, नवरा नवरी उलटीच उभा केली. ती एका माणसानं बघितलं, कोण बघत आहे, अक्षरशः टाकलं की जेवायला दावली माणसं, इकडं कोण बघत आहे. ते आलं, एक ती हुशार होतं, बघितलं. ते म्हणलं, काका किती वर्ष झालं लग्नाला? ते म्हणलं 20 वर्ष. अशीच लावता का मला? ते म्हणलं झालंय काय? काय झालंय म्हणजे? नवरा नवरी कशी उभं होती? म्हणलं तिथून आला का मला सांगायला होतं. मग कशी उलटी होती का नव्हती? हा म्हणला उलटी उभी केली ती, मॅच केली ती. म्हणलं तुला पंचांगातलं काय कळतंय का? तो म्हणला काय? नवऱ्याला ताराबळ होतं का? म्हणला आता ताराबळ आणि चंद्रबळ ह्याला कुठं काय माहीत? तो म्हणलं मला ताराबळ आणि चंद्रबळ कळत नाही. मग फेर माघारी म्हणला चंद्रबळ नसल्यावर उलटी उभा करावं लागतात, इतके डोकेबाज असतात. गांडवाव त्यांनीच आपल्याला, बाकी काहीच नाही. माहिती जाऊ द्या, भाग्य घेऊन माणूस जन्माला येत. तो खूप बरं आहे म्हणले, माझं भाग्य उजळलं, माझं भाग्य उदयाला आलं, हे सांगायलाच अभंगाचं पहिलं चरण आहे. हे उजळले
भाग्य उजळलं. एखादी दरिद्री कुळामध्ये, गरिबीने पछळलेल्या कुळात मुलगी जन्माला आली, पण देखणी होती, गौरवर्ण, सुंदर दिसायला. श्रीमंताच्या मुलाने पसंत केलं ते. लग्न ताटात पार पडलं, मुलगी नांदायला गेली. इकडं गरिबी होती, पण भाग्य बदललं मायबाप. आता एका आलेशान बंगल्यामध्ये राहायला लागलं. किती एका काही मिनिटात भाग्य बदललं. हो, भाग्य बदलायला वेळ लागत नाही, फक्त ते घेऊन यावं लागतं. काल एक जण मला भेटला, म्हणला तर जरा कलरला काळा होता. असतंच आता, काळा गोरा ही काही आपल्या हातात नाही, निसर्गाने दिलेले. जरा जास्त, तो जरा ज्यादाच काळा होता, म्हणजे सावळा वगैरे नाही, काळा. महाराज म्हणला, मी काळा कशाने झालो असेल हो? ह्या म्हणलं, तुझ्या आईने 5वीचा दिवा इजिओला येऊन दिसलो. पाचवी दिवशी जन्मल्यावर मूल तुमच्याकडे दिवा लावून ठेवतात ना, का नाही? नीट बसा खाली, नीट बसा. दुखत ह्या मग असं लांब व्हा. मग काय नाही, आपली सगळी कोण तयारी नाही जुळत तर काय आता इलाज नाही त्यांना. आमचे दादा बसले खुर्चीवर, त्या पायाला दिसतंय बाहेर. शरीर आहे शेवटी, ती काय करणार. आता वय झालं, साधारण 65 वय असेल अंदाजाने. 65च आहे का? वर असेल 70 असेल. कष्ट केलेलं भरमसाठ वगैरे, आणि पुढं लई कष्ट करून आता थकलं माझं, वय झालं. आता कोणी लक्ष देत नाही ह्यांच्याकडे. काय बोलता राव माणसात असलं सांगत जाऊ नाही. लय सांभाळतात म्हणायचं. मी सुद्धा सांगतो ना, लय सांभाळतात माझ्या घरी. लय खरंच लय सांभाळतात, अतिशय सांभाळतात. इतकं सांभाळतात, मेवाळाकलेली इतका सांभाळतात ती. सोन्याचं अंड देणारी कोंबडी. थोडं अलीकडे इकडं सर, हा थोडं कुणीकडं, हा नाही तिथं बसा ना, थोडं सांगा असं. हा ते त्यांच्या लक्षात नाही, ते त्यांना वाटलं टिकून बसायचं ठेवलं काय ना आपल्याला. काय मजा असते नाही मजा. विनोदाने म्हणलो राग मान नका. कोणीच राग मानायचा नाही, विनोदाने बोलतो मी तुमच्याशी. नाहीतरी काय करताल गड्या माझं. याचा अर्थ असा आहे की तुम्ही एवढं प्रेम करताय की बस त्या वजाखाली मी दबून जातो. सामान्य माणूस आहे मी, तुमच्यासारखा शेतकरी, तुमच्यासारखा कष्टकरी. सगळं ज्ञान आहे मला शेतीतलं. पेरायला सुद्धा शिकलो, पेरलं मी स्वतः माझं. पण जिराईत पेरलं आपलं, हुलगा मटके. बागायत कधी पेरलं नव्हतं. पण आमचे वडील म्हणजे तुला ह्या वर्षी बागायत पेरावं लागलं. म्हातारं लय हट्टी होतं आमचं. म्हातारं लय हट्टी म्हणजे बसतंच हट्टी, आरेशेचं. तर ते धरलं पेरायला. बैलं चांगले, ती पण भरलेली, वटील लावली. पहिलं तास, तुमच्याकडं तास म्हणता का मुरडार, हा तास आले. 2-3 तास आली तोवर एक चांगला पेरणार आला, माझ्याबरोबर चालला. हात जोडलं त्याने. मी माघारी निघालो. मी म्हणलं काका बरं चाललंय काही मी पेरतोय ते. तो हसला, म्हणलं बरं आहे, पण नळ जरा ज्यादा वाजत्यात. नळ ज्यादा वाजत्यात ह्याचा अर्थ काय? दाटत असलं. तिथून पुढं म्या मूठ चोपल्यावर 9 फुटाव शेपाड उगवलं. दुर्जनाचं एक वाक्य सज्जनाचं आयुष्य बर्बाद करतं, आणि सज्जनाचं एक वाक्य वाल्याचा वाल्मिक बनवतं. मायबा केले रामायण
केले रामायण रामायणातली चौपाई ऐकल्यासारखं वाटतं मला असं. मजा वाटते काही. तुमचं शिक्षण काय झालं? शिक्षण हां सर तुम्ही सर ग्रॅज्युएट. जरा इकडे येतात बस दादा या. मी देवा शपथ काय बोलत नाही. आता शपथ वाढल्यावर काय आहे. तुमच्यासाठी फक्त एक प्रश्न विचारायचा. मोनालिसा हे नाव कधी ऐकलं? मोनालिसा ऐकलं? मोनालिसा हे एक चित्र होतं. काय होतं? चित्र होतं. आणि त्या चित्राचा चित्रकार लिओनार्दो विन्सी नावाचा चित्रकार होता. त्या चित्रकाराचं नाव लिओनार्दो विन्सी. त्याने चित्र काढलं आणि तयार झाल्यावर लोकांना दाखवलं की कसं वाटतंय, अभिप्राय घेण्यासाठी. कोणी म्हणलं चांगलं आहे, कोणी बरं आहे, कोणी मस्त आहे. पण एक जण म्हणला थोडं डार्क पाहिजे होतं. कळलं माझं म्हणणं? तो हसला लिओनार्दो विन्सी. तो म्हणला आता पुन्हा ब्रश फिरवणं या चित्रावर म्हणजे चित्राचं वाटोळं करणं. तशी चांगली चाल झाली आणि महाग जर पुन्हा बिघडली तर ब्रश फिरवल्यासारखं होतं. माय बाप ब्रश फिरवल्यासारखं होतं. ध्यानात घे जवळ. मी तर फिलॉसॉफीचा गडी. रोज सॉक्रेटिस, प्लॅटो, स्पेन्सर, लेनिन, कार्ल मार्क्स, डार्विन, आईन्स्टाईन, शेक्सपियर सांगणारा महाराज आहे ना. म्हातारं झालं म्हणजे काय डोकं खराब झालं काय माझं दाव. हां ते चांगलं आहे, अजून व्यवस्थित काम करतं आहे. मराठी वाङ्मयातली 2,500 पुस्तकं वाचल्यात दयानंद महाराजांनी. 2,500. 4.5 लाख रुपयाची लायब्ररी माझी वैयक्तिक. हो जीवनात जगायचं आहे ना, जे आपलं गरजेचं आहे ते भरभरून आणायचं, मिळवायचं, कमवायचं, लोकांना त्याच्यातून ज्ञान द्यायचं. मायबाप काय करायचं असतं, काय घेऊन जातो आपण हे ते काही नाही. हे भाग्याने मिळतं. भाग्य. चांगला गुरु भेटायला भाग्यला, चांगला शिष्य मिळायला गुरुजीला भाग्यला. गुरुजी मत चांगलं आहे. अतिशय सगळे रागदारी शिकवली त्याने. यमन कल्याण काय, भीमप्लास काय, बागेश्वरी काय, आसावरी काय, जीवनपुरी काय, दरबारी कानडा काय, बिहाग काय, मालकंस काय, आयुर भैरव काय, भैरवी गातोय. मस्त ठुमरी गजल गातोय गुरुजी, शिकवतोय आणि शिष्य गांजा हाणतोय. आज 5-10% अजून बी भजने मला नाही माहीत. तू म्हणतो म्हणून मला माहीत झालं. आणि बरं ती काही एकट्याचं काम नाही. गांजा वळणं हे काय एकट्या माणसाचं नसतं काम. 5-6 माणसं लागतात त्या धंद्याला सुद्धा. एक जण बिया काढायला लागतो त्या तांबाखूतल्या. दुसरं तिकडे कापड असतं ते धुवून सोळून व्यवस्थित करा. एक जण त्या पुंगळीतली चिकाटपणा काढा. एक त्या आत एक खडा असतो तो साफ करा. एक जण कात्याची गुंडी करून पेटवायला. 5-6 जणांचा धंदा आहे तो. तो काय फुकट धंदा आहे का काय? बरं ती वली तंबाखू तशी पेटायची नाही म्हणून वाळली थोडी टाकायची. 4-2 बिड्या सिगारेट मिक्स. आणि ते पाणीसुद्धा इतक्या दाबून काढायचं. ह्या बोटावून सुटलं पाहिजे. इकडून सुटल्यावर तर पण होतं आणि इकडून सुटल्यावर बाप स्वर्गात जातो.
आणि मग काय बोलायचं, ती गुंडी हातात ठेवायची, दाबायची हातात, नाही तर काढीच्या पिठीने, आणि मग ती हाताला कोपराला हात करून दुसऱ्याला द्यायची, कारण सवाशी नाही वेळ ती. आणि मग मंत्र म्हणायचं, बम बम भोले लगाव तोले का तोले, पिला देव गुरु चले बन गई चांदी म्हणायचं. झटकून झटका की इतका जाळवर. काय सांगायची मजा आहे राव. हे असलं तुम्ही करीत नाहीत रे काहीच. का व्यर्थ जन्म रे व्यर्थ. अशा नादान गुरु शिष्यांनी मायबाप महाराष्ट्र पोकारला, वाटलं झालं महाराष्ट्राचं याच्यामुळे. पण चांगले संस्कार हे भाग्याने मिळतात. माझं भाग्य उजळलं तुकोबर आहे मला. याचं लक्षण काय? भाग्य चांगलं उजळणं म्हणजे हा व्यापार आहे. तुम्हाला सर राग मानत नाही का? नाही. तर अर्थशास्त्र होतं 2 प्रश्न फक्त अर्थशास्त्राचे. मार्शल रॉबिनच्या व्याख्येप्रमाणे व्यापाराची 2 सूत्र सांगितल्यात अर्थशास्त्रात. त्याच्यातलं पहिलं सूत्र आहे कमी नफा ज्यादा विक्री बरोबर ज्यादा फायदा. मी काय बोललो लक्षात आलं आपल्या? कमी नफा ज्यादा विक्री बरोबर ज्यादा फायदा. पण ज्यादा नफा कमी विक्री बरोबर तोटा भांडवल गुंतून पडतं. तुकोबरायांना हे 16व्या शतकात माहीत होतं. मुदलात पडे तोटा ऐसा खोटा उदीम, तुका म्हणे ही तर होय तो व्यापार, करा काय फार शिकवावे. बघा ना, तत्वज्ञानाच्या प्रांतात आजचं अर्थशास्त्र हे त्या काळातल्या लोकांनी आत्मसात करून लिहून ठेवलं मायबाप. शेअर बाजारातले उलथापालथ ही त्या काळातल्या माणसांना माहीत होती की आज 133 अंकाने वधारलाय शेअर घसरलाय. हे आपल्याला भाषा माहीत नाही मायबाप. सामान्य माणसाचं हे काम नाही. इथं सर्वस्व झोकून द्यावं लागतं. आजचा शेअर बाजारातला अब्जाधीश उद्याच्याला आत्महत्या करायची पाळी इतका दलिंदर बनतो मायबाप. भाग्य बदललं. आणि एखादा 10-5 शेअर एखाद्या टॅल्को सारख्या म्हणा, महिंद्रा सारख्या म्हणा, चांगल्या कंपनीचे असतील तर काही महिन्यात तो लक्षावधीचा कोट्याधीश बनतो. हे प्रारब्ध आहे मायबाप, ज्याचं त्याचं प्रारब्ध आहे. मग तुकोबराय म्हणले माझं भाग्य उदयाला आलं आणि माझी चिंता संपली. उत्तर एकच आहे. भाग्य उजळलं कधी ठरवायचं? चिंता संपल्याशिवाय नाही. चिंता करतो भाग्य कशाचं उजळलं? चिंता राहिली नाही, राहिलीच नाही पाहिजे चिंता. वारकऱ्यांच्या चेहऱ्यावर असं प्रसन्न राहायचं. गडी चांगलं आहे, खुश आहे, हे बरं, चांगलं हसतमुख आहे. मला आवडतात अशी चेहरा प्रसन्न असणारी हसतमुख. मुलंसुद्धा हसतमुख, घरातल्या बाया माणसं हसतमुख पाहिजे. नाही तर परिस्थिती बदलली तरी त्या म्हातारीने मी चिगळ खालून दिवस काढलं, मी आमकं करून दिवस काढलं. असल्या म्हाताऱ्या उभेने मारू नाहीत बाबा. मारणं पाप आहे. पण इसरून जायचं ना मागलं दिवस. आता बंगल्यात राहते ना, मग चांगलं राहायचं ना. आता आनंद व्यक्त करायचं. पण ती मागचं आठवायची. हुलगं खाल्लं, काढान राहिलं, कशाच्या भाकरी खाल्ल्या, बरबड्याच्या, निवडुंगाची बोंड चघळली, बरी निवडुंगात पडली नाही. सगळं कुठलं. मला काय म्हातारी अजिबात आवडत नाही. कळत नाही, नॉलेज नाही, काय नाही. परवा आमच्यात एका पोराचं लग्न झालं आणि नवीन लग्न झालेलं 3च दिवस झालं सत्यनारायण पूजा झाली. त्यांनी बायकोला काय सांगितलं असेल एकांतात. ते लगेच हिरो होंडा गाडी
ते मुलगा तरुण जवान पोरगा गाडीवर बसला तोवर ती मुलगी आली नवीन लग्न झालेली त्याची बायको बसायला लागली तोवर म्हातारी रामराव कुठं चालला र ते म्हणला खंडोबाच्या आणि देवीच्या पाया पडून मी येऊ का काय म्हणावं आता ह्या म्हातारीला तरुणी भांडपोर जाऊन द्यायची मोकळ्या मनाने फिरवून द्यायचं तर ही पुरुषांमध्ये सगाळवाला हो काय करायचं ह्या नॉलेजच नाही मी जवळच उभं होतो मी म्हणलं मावशी तुझी विल्हेवाट मी लावतो ती म्हणली कुठं म्हणलं तिकडं गंगासागरला तिथं काय असतं म्हणलं समुद्रात ढकलून देतात म्हातारी माणसं आता काय सांगावं काय असतं मग हे असलं कुठं जीवन असतं अरे नॉलेज पाहिजे जीवन जगायचा अर्थ पाहिजे काय घडतंय हे घडलं कशाने हे सांगायला तर दुसरं चरण आहे बायको टाळ्या तुमच्यासाठी होत्या हां ज्याच्यासाठी टाळ्या असतात त्यांनी नाही वाजवायच्या त्यांनी स्वीकारायचं असं नाही पुष्कळ वेळा लक्ष येत नाही ती वावण्याच्या भरात आपल्यासाठी टाळ्या वाजवल्यात आपण नाही वाजवायच्या ते एकच होऊन गेला अमेरिकेचा अध्यक्ष केनेडी नाव होतं त्यांचं हो तर ते स्वतःच्या भाषणावर स्वतःच टाळ्या वाजवायचं कारण कुणाला आवडतच नव्हतं पण ते मोठं होतं काही माणसं मोठे होतात पराभवाने सुद्धा मोठे होतात काहींचे पराभव झाले 6 वेळा सेनेटला पराभूत झाला 6 वेळा सलग 7व्यांदा डिपॉझिट भरायला पैसे नाही
छोटी कंपनी होती, ती कंपनी ऐकली, घर ऐकलं. 7व्यांदा सेनेटला उभा राहिला आणि निवडून आला. माझ्या 7व्यांदा नुसता निवडून नाही आला, अमेरिकेचा अध्यक्ष झाला. त्या व्यक्तीचं नाव आहे अब्राहम लिंकन. काय नाव आहे त्याचं? अब्राहम लिंकन. 7व्यांदा. इतका दम काढावा लागतो राजकारणात, कळलं? ग्रामपंचायतचा पडला की भावकी ठोकली. आता आमच्या रानातून कसं जातोय, जाईल हेलिकॉप्टरने, कसं जातोय म्हणजे येड्या. अरे पुन्हा जर त्याची गरज असेल तर उलट फुलं हातात पडू दे एक वेळ. पराभवातूनच विजयाचं ध्येय शोधायचं असतं मायबाप. पराभव ही विजयाची पायरी धरायची आणि लढत राहायचं. किती वेळा असू द्या, चिकाटीने लढायचं. काही नशिबान असतात, होतात, पराभव होत नाहीत, अशातला भाग नाही. चांगल्या कार्यकर्त्याला सुद्धा बच्चू कडूसारखा वगैरे माणूस सामोरं जावं लागतं. आमचा राम शिंदेसारखा माणूस सामोरं जावं लागतं पराभवाला सुद्धा. पण नशीब लय भारी. पहिल्यांदा नगर परिषदेवर घेतला आणि दुसऱ्यांदा तर विधानसभेचा अध्यक्षच बनला, स्पीकरच झाला. भाग्य घेऊन काही माणसं जन्माल्यात, भाग्य लागतं फक्त. तुकोबारायण म्हणले भाग्य उजळलं. काय उजळल्यावर परिणाम होत? ज्ञानोबाराय, नामदेवराय तीर्थयात्रेला निघाले होते आणि तीर्थयात्रेला निघाल्यावर उत्तर हिंदुस्थानात आले. एक पिंगरवळ काय असं गाव होतं, तिथं दरोडेखोर राहत होता. दरोडेखोर सुद्धा इमानी असतात, खानदानी दरोडेखोर होतात. बाईच्या मंगळसूत्राला आणि हातातल्या सुवर्णाच्या कंकणाला त्याने कधीच हात लावला नाही. इतकी इमानदार होती दरोडेखोर ही. ह्या दरोडेखोरांना कधी कळायचं? कधी कळायचं? काय फुटून फुटून महाराष्ट्राचं वाटलं झालं. उरलं बरं चाललं होतं पंजाबमध्ये, त्याचे बी आपचं 2-3 तुकडं झालं. ते चड्डा का नाड्डा निघाला बाहेर 2-4 लोक घेऊन. काय चड्डाच आहे का? चड्डा हा काहीतरी आहे, मला काही सगळे नाही पाठ, पण थोडं बघतो आपलं. 3 जण निघाले खासदार, ते म्हणजे 7 सगळी आणि 3 खासदार मला 4 राज्यसभेचे, असे 7 खासदार फुटले. केजरीवाल खाजवतोय डोकं, आता काय करत आहे? अण्णांनी एवढं कळवून दिलं, याला सांभाळता आलं नाही ह्या लोकांना. अण्णाच्या डोळ्यात पाणी आलं काल मायबाप. मोठ्या माणसाने कमवलेलं जर बारक्यांनी घालविलं ना, भयान दुःख होतं मायबाप, भयान दुःख होतं. जाऊ द्या, कशासाठी सांगते? तो दरोडेखोर अस्सल दरोडेखोर होत. गावात माहीत सुद्धा नव्हतं की हा दरोडे घालतो म्हणून. 5-25 किलोमीटरवर लांब कोसावर जाऊन दरोडे घालायचे. संध्याकाळी गप्पा मारीत 8 वाजस्तोवर माणसात बसायचं. 9 वाजता जेवायचा. त्याच्या घराला महाग एक दार होत. दरोडा घालाय मागच्या दाराने 10-11च्या पुढं जायचं. बहुतांशी दरोडेखोर हे महागल्या दारानेच दरोडा घालतात. कळत नाही का माझं वाक्य तुम्हाला? मागल्या दारानेच दरोडा घातला. असा दरोडेखोर. दरोडेखोर वेगळा, बोरटा चोर वेगळा. बोरटा चोर म्हणजे कोणाचं कडापच आणलं, कोणाचं किरकोळ काहीतरी एखादा पाईपच आणला, कुठं काय असलं बारकं चिरकं चोर, बोरटा त्याला. आणि एक तिसरा एक आहे पट्टीचा, तो येताना कीर्तनाला अनवणीच येतो. नाही येताना अनवणी येतो, जाताना कुणाच्या तरी घेऊन जातो. दरिद्री रे, चप्पल कोणाची नेऊन आहे. असल्या उन्हाळ्यात जर एखाद्याची चप्पल गेली आणि त्याला दुपारी चालायची पाळी आली, त्याच्या जितक्या यातना आहेत त्याच्या अनंतपट यातना तुला भोगावं लागतील मायबाप, तुला भोगावं लागतील. विठ्ठल
कधी परवा दिवशी साबळे होता वाजवायला आसाराम मला ते कधी शत्रुघ्न असतं, कधी एखाद्या वेळेस पटाडे असतं, गुरुजी असतात कधी कधी. चांगली माणसं आहेत. माझ्यावर ह्या गड्यांचं लय प्रेम. मदन सर हे नाव जर ऐकलं असतं सातारचं, रविशंकरला याला साथ करायला असतं. हे मोठ्यांनी माणसं पण लय नम्रता रे. मोठ्याकडे नम्रताच असते तेव्हाच ती मोठी होत्यात. बारकीले हे बारकी म्हणजे बारका इचू, बारका माणूस, बारकी बुद्धी, बारका काटा. बारका काटा म्हणजे आमच्याकडे त्याला चिमुका म्हणतात. चिमुकला काटा बारका निघत नाही, चालल्याशिवाय राहत नाही आणि दिसत नाही. असल्या काट्यानेच गावाचं वाटलं होतं. काटा झालं, सराटा झालं. सराटा एक विचित्र जातं, कसाही फेकला तरी एक टोकवर राहतं. लहानपणी उपटीत जावात आणि मोठं झाल्यावर गोळा करून पिठवीत जावात. ही जातच नको ठेवायला समाजात. काय करायचं? गंमत सांगतो एवढं, उद्या विचार करा ह्या गोष्टीचं. एका पारध्याने शिकार केली होती. 50 पक्षी धरून आणले त्याला. आमच्याकडे चतुर म्हणतात, चितार. ते चितार पक्षी धरून आणले आणि बाजारात विकायला मांडले. जरा बार काही नाही ऐक, बाजारात विकायला मांडले. टोकरी होती ती जाळीदारी इनलेली, त्याच्यात ते 50 पक्षी होते आणि एक बारका पिंजरा होता, त्याच्यात एकच पक्षी होता. एक पक्षी होता. ते गिऱ्हाईक आलं, त्याने त्या पारध्याला विचारलं केवढ्याला पक्षी द्यायचा. तो म्हणला 50 रुपयाला. तो म्हणला ठीक आहे, पण हे जे दुसरा एकटा आहे तो केवढ्याला द्यायचा. तो म्हणला 500 रुपयाला द्यायचा. ते म्हणला हे पक्षी आणि ते एकाच जातीचे, वजनालाही जवळजवळ सारखी, मग एकाची 50 रुपये आणि एकाच्या ह्या 500 रुपये किंमत कशामुळे. तो पारदे हसला, म्हणला हे शिकारी पक्षी, शो जंगलात नेऊन आम्ही सोडतो, शो मोठ्याने असा आरडतो की बाकीचे पक्षी गोळा होतात आणि आम्ही त्याची शिकार करतो. तो गिऱ्हाईक म्हणलं मला तोच पक्षी पाहिजे. त्याने 500 रुपयाची नोट टाकली आणि पक्षी घेतला आणि त्या पारद्यात एकच त्याचं मुंडकं तोडलं, दोन्ही हाताने त्याच्या अंगावर टाकलं आणि माघार निघाला. पारदी म्हणतो अहो हे पक्षी तुम्ही नेला नाही, 500 रुपये दिलं आणि माझा शिकारी पक्षी मारला, तुम्ही कशामुळे हे असलं केलं. त्या माणसाने दिलेलं उत्तर आयुष्यभर लक्षात ठेवायचं. ही जातच समाजात नको. काय म्हणून उत्तर होतं त्याचं. ही संघटित समाजाला करून बळी देणारी जात जोपर्यंत समाजात आहे तोपर्यंत समाजाचा कधीच उत्कर्ष व्हायचा नाही. मायबाप विठ्ठल त्या दरोडेखोराचं नाव होतं हरिपाळ. आणि योगायोगाने ज्ञानोबाराय नामदेवरायाची ही दिंडी संपूर्ण हिंदुस्थानाची पदयात्रा करण्यासाठी त्या गावात आली होती. सगळे गाव, पुढचं गाव, मागच्या गावातून बातमी पुढच्या गावाला जायची की ज्ञानोबाराय नामदेवराय आल्यात, त्यांची दिंडी आली. एक म्हणला कोण ज्ञानोबाराय, कोण नामदेवराय. अरे तुला माहीत नाही, एकाने माझ्या त्या ज्ञानोबारायाने रेडा बोलवलाय, भिंत चालवली, रेड्यामुखी वेद बोलविला, गर्व द्विजाचा हरविला. काय ज्ञानोबा माझा साधकांचा माय बाप, दर्शने हरे ताप, सर्वाभूती सुखरूप ज्ञानोबा माझा. काय महाराज वर्णन करतात. चालविली जड भिंती, हरली चांगयाची भ्रांती, भिंत चालवली, रेडा बोलवला. काय ताकद आहे माय. त्या
त्याच्यावर एकाने तर्क काढला, रेडा नाही बोलवला म्हणला, रेडे आडनावाचा माणूस बोलवला. काय डोकेबाज माणसं बी असतात हे, असलेही माणसं नमुनेबाज माणसं. अशी रूपा चाकणकर सांगत होती खरा त्याला. खराताने प्रफुल्ल पटेलला फोन केला आणि प्रफुल्ल पटेलने सहज म्हटलं की काय चाललंय हे. तटकरे म्हणला मला काय माहीत नाही. धनुभाऊ म्हणला जे चालेल त्याच्यात रामराम करायचा, काय असतंय ते भुजबळत असला हुशार गडी माळी समाजाचं. ते एकदम माळेवाडीवर माझं कीर्तन होतं आणि कळस बसवायचा कार्यक्रम, आणि त्या माळ्यांनीच मंदिर बांधलं होतं भव्य दिव्य. म्हणून मी एक कीर्तन संपल्यावर आरती म्हणलं, माळेअप्पाच्या हातात द्या, वयस्कर माणूस आता त्यांच्याजवळ द्या आरती, तुम्ही आरती करणं योग्य आहे. ती दिली आरती. ती म्हणला कशाची करायची? कशाची म्हणलं मारुतीची करायची. मारुतीचं ना आपलं नाही जमत म्हणलं. अलं का? मी म्हणलं तुझं मारुतीचं काय वाकलं, मारुती आपल्याला आवडत नाही, मारुतीचं माझं जमतच नाही. मी म्हणलं पण काय झाले? हा म्हणला त्याने जंबू माळी मारलेला आहे. मला माहित नव्हतं. कधी रामायणात होऊन गेलेली कथा आत्ता सांगतोय, त्याचं नाव छगन. तुम्ही घाबरू नका माझ्या बाबतीत. माझं नाहीत काय करीत बसायचं. राख लावून आलेली जात ही, आणि राख लावूनच जाते. भीती हा शब्दच नाही दयानंद महाराज डिक्शनरीमध्ये. भीती हा भानगडच नाही. सत्य बोलायचं, कोणावर अन्याय करायचा नाही. महाराज या असं महाराज लोकांनी पुढं बसायचं, सतत घाबरायचं नाही, वर बसायचं नाही. तर असणं महाराज म्हटलं की त्यांनी त्या पद्धतीने जगायचं. मी मागं बोलून गेलो, खंदानीप्रमाणे जगलो पाहिजे. हो, खंदान पण नसेल हे काय आहे. मी त्या एका जाधवाच्यात सातारला जेवायला गेलो. 5-5 वाट्या ताटात अत्तर मिश्रित पाणी, अत्तरचं पाणी मधल्या वाटीत. खिरीचा फुरका मारला की मधल्या वाटीत हात चोळायचा, आमटीचा फुरका मारला की मधल्या वाटीत हात चोळायचा. कुणाच्या बापाला माहिती मधल्या वाटीत काय मांडलंय. आम्ही अधूनमधून त्याच्यातलं बी फुरका आणायचो. अज्ञान नसल्यावर काय करायचं. ती एक जण म्हणला काय करताय. आम्ही म्हणलं ह्याच्यातलं येड्या म्हणला हाना पुढ्या बावळच आणल्या जेवायला कुठली. आणि आबरू गेली हो, काय येलच नाही त्याला. ज्ञान नसलं की जातीच आबरू. ज्ञान महत्त्वाचं आहे आणि काही हिला कळतही नाही. परवा पुण्यात एका कार्यक्रमाला गेलो होतो. ते सारसबागेत आपलं गणपतीच्या दर्शनाला गेलो. वेळ होता तोवर एक कार भारीपैकी येऊन थांबली. त्याच्यातून एक मॅडम उतरल्या. मला वाटलं पर्सच आहे काय बघलं त्यांच्या, पण ती बारकं कुत्रं होतं, एवढं लय लहान कुत्रं होतं. आणि ते कुत्रं तिच्या हातातून निसाटलं त्या बाईच्या. माझ्या पेंढरीला धरलं त्याने. आता ती कुत्र्याचं तोंड एवढं एवढं उंदरावून, पेंढरी एवढी मोठी. पेंढरी काय सापडली नाही, पण धोतर फाटलं. ती बाईने कुत्र्याला बोलवून घेतलं आणि त्याचं दात तपाशीत होती. त्या कुत्र्याचं दात. मी गेलो म्हणलं ताई काय म्हणली, दाताला काय झालं का बघते. म्हणजे माझ्या पायाकडं बघा ना.
काय बुद्धिमान माणसं, कुठपर्यंत आणायचं रे ह्या लोकांना. तसे गंमत आहे. भाग्य घेऊन आपण जन्माला आलो. भाग्याचे निभरसे उद्यमाचे निमिषे समृद्धी जाता पैसे घर गे. ज्ञानोबा राय सांगतात भाग्य बिन कुछ नहीं मिलता एक फुटे बदाम. महाराज सांगतात भाग्याचा उदय आणखी एक सूचना आहे तुमच्यासाठी. म्हातारीची पटली तर घ्या, नाही तर आपली सोडून द्यायचं. काय तसं नानभाच कधीही सुरुवात पंचमने करायची. स्वरा माझी पंचमू म्हटला ज्ञानोबराने ज्ञानेश्वर. पंचम लाग शेडच्या लागतच, पण पंचम गायला. पंचम म्हणजे वसंत ऋतूमध्ये कोकिळेचा जो आवाज निघतो तो आवाज पंचम असतो. त्याच्यावरच हार्मोनियम आहे. हार्मोनियम दुसऱ्या कशावर येतं? सोनं कशावर मोजलं जातं तुम्हाला माहीत आहे? नाही ना माहीत. सोनं सोन्याची सुरुवात मापाची कशावर असते तुम्हाला नाही का माहीत? अहो गुंज कशावर असते? गुंजावर असते. हो, ते अर्धा गुंज पाव गुंज ते गुंजावरून पड मग तोळा किलो काय असेल ते, पण पहिली गुंज. प्रत्येक गोष्टीला कुठेतरी सुरुवात पाहिजे ना. ती नसेल तर कसं काय चालू. हो, म्हणून सुरुवातीकडे लक्ष ठेवायचं सारखं. आणि तू पंचम दाखवितानीस तू मान हलवून त्यांना प्रोत्साहन करून पार त्या तार सप्तकात नेऊन मातीत घालतो पार नेऊन. कळना तुला बिन काय वाय ना. 35 वर्ष सलग एका वर्ष गावची सेवा केली दयानंद महाराजांनी. 35 वर्ष सलग. 1 वर्ष अर्ध वर्ष नाही माय बाबा. हे ती बारकं होतं, ही करडू होतं. लय लहान बारकं. लय लय लहान म्हणजे अहो लय 3 वर्षाची 4 वर्षाची असतात त्यावेळेस. म्हणजे त्यावेळेस आणि चालत जावं लागायचं. ते काळ असा होता. गाडी कुठली बाबा, फाट्यावर उतरायचं मग चालत जायचं गावात 5 किलोमीटर. फुकट होत नाही रे. लय आयुष्य आहे तुमची. लय आयुष्य म्हणजे भरतीच आयुष्य आहे. गाद्या झोपायला पगुशा काय, थट काय, जेवायला पाहिजे, दुपारला लस्सी, संध्याकाळी आईस्क्रीम, सकाळी डबडं, झाला खोक्या. काही राहत नाही, तक्ती राहतात. सगळं जीवन समर्पण करवलं. कधीतरी समर्पण केलं ना. एक वाक्य आठवत आहे मला, चांगलं आहे, सुंदर आहे. त्याने म्हटलंय धन्य ती गायने कळा. धन्य आहे ती. हो. आणि हा स्वर निघालाय कुठून? पहिला स्वर निघालाय तो डमरूतून. कशातून? वाद्य डमरू. त्याच्यातून 14 स्वर आणि व्याकरण निघालं बाहेर शंकराच्या डमरूतून. डमरू ही फार महत्त्वाचं वाद्य. महादेव हा संगीतातला पहिला पुरुष आहे. महादेव
गात होता, नाचत होता. अर्धनारी नटेश्वर, नाचायचं शंकराने, फार भारी नाचतं. एवढा मोठा माणूस बायकोने ऐकलं नाही. नको म्हणायचं माहेराला जाऊ महादेव पार्वतीला. ते म्हणले तुम्ही सारखंच आडवं येतात, माहेराला जाऊन देत नाहीत. ते म्हणला नको जाऊ, तुझा बाप मला दररोज 50 शिवाय देतोय, त्याच्या घरी तू जाणं म्हणजे अपमान आहे तुझा सुद्धा ह्याच्यात. पण पार्वती ऐकनाच. तितक्यात नारद आला. काय चाललंय? महादेव निघून गेला आणि पार्वती थांबली. नारदा ही ती यज्ञ आहे तिकडं जाऊन द्यायना, महाशंभू तिकडं मला. हा म्हणला बापाच्या घरी जायला कुणालाच विचारायचं नसतं, जा. ह्या नारदांनी वाटोळं केलं हे सगळं. गावात 2-4 चौकात बसलेलीच असतात. लईच वाईट राव. कुणाचं लग्न जमून द्यायचं नाही, कुणाचा संसार बरा नाही. एखादी बाई निघाली भाकरी घेऊन की तिला थांबविणार. सकू कुठं का? हां, त्यांच्या भाकरी घेऊन. आणि थोरली जाऊ काय करते? हां, ती घरीच आहे. आणि थोरला दीर, हां, ती गावात नाही, त्यांच्याकडेच गावगाडा बघा त्यात. ती इडी कुठली मी यायला तुम्ही दोघं जण काम करू जोडून ह्याच्या बापाचं जात आहे. वाटोळं करायला तो तयारच. हां, करा आयुष्यभर. अंगाच्या कपड्याने तुम्हाला बाहेर निघावं लागल. हॅलो, व्यायाम करतोय. असं दे असं दे असं जा दे. तुझ्या अंगातच आहे ती गोम. गोम लय वाईट अतिशय. कुठून आली काय नो हे उन्हाळ्याचं निघायच्यात गोमे. पाय मोजलं का जाताना? गोमीचं पाय मोजलं तुम्ही? नाहीत ना, गोमीचं पाय नाही मोजतंय. आणि एखादा तुटला तरी चालते, तिचं काही नडत नाही. पुढल्या जन्मात आपल्याला देवाने काय करावं? जरा अडचणीत आलं का म्हणून जाऊ द्या. एक मोठी मजा असते. जो संबंध आहे ना हा बेगडे. पार्वतीचं ऐकलं नाही, पार्वतीने गेली. दक्षाने अपमान केला पार्वतीचा. आणि परिणाम काय झाला? पार्वतीने यज्ञात उडी टाकली. मायबाप यज्ञात. संसार उद्ध्वस्त झाला. दुर्जनाचा सल्ला कधी ऐकत जाऊ नये. कान भांडणाऱ्याकडून आपलं कान शाबीत ठेवा. आपल्याला योग्य वाटेल तेच करत चाल. कोणाच्या सल्ल्याने जीवन जगू नये. म्हणून हा जो काही जीवनाचा सारीपाट आहे. दादा कधी चेस वगैरे खेळला होता तुम्ही? पाहिला? बुद्धिबळ. हा, तुम्ही खेळला होता चेस? चेस मध्ये म्हणजे बुद्धिबळामध्ये एक खेळी अशी आहे, प्यादी बळी देऊन वजीर मारायचं. कोणती खेळी? प्यादी बळी देऊन वजीर मारणं ही सगळ्यात महत्वाची खेळी. आणि ती ज्याला जमली तो परमार्थात बी यशस्वी होतो. विठ्ठल भाग्य उजळलं. हरिपाळ कळलं पुढं लोकांना की ज्ञानोबा राहिल्यात, नामदेव राहिल्यात. अख्खं गाव स्वागत आलं. त्याच्यात हरिपाळ बी होता हा दारुडेखोर. सगळ्यांनी डोकं टेकवलं. हरिपाळाने डोकं टेकवलं माऊलीच्या पायावर. अंगठा मस्तकाला स्पर्श झाला माऊलीच्या. परिवर्तन झालं. लोखंडाला परिसाचा स्पर्श झाल्यावर जसं सोनं बनतं मायबाप, हे संतांच्या
चरणस्पर्शाने अनेक विकार नष्ट झाले, त्याचे वासना जळून गेली, काम क्रोधाधिक विकार नष्ट झाले, फक्त एक संत चरणात. पण हे लागायला सुद्धा अनंत जन्माची पुण्याई लागते मायबाप. त्याच्याशिवाय साधूचं दर्शन कधीच होत नाही. महाराज सांगतात पुण्य फळले पूर्व पुण्य असता गाठी, पुण्य फळले बहुत दिसा, पुण्य तो
ह्यांना का खेळवायचे? तर ह्यांच्यातली भीती संपत्ती, लाज संपत्ती. लाजल्यावर नाचत नाही माणूस. लाज सगळ्यात नाचायला आडवी. आणि ही लाज संपून जाते. ह्या वयात काय वाटत नाही ती. मग शी सवयात शेवटपर्यंत टिकून राहत. का तिथे म्हातारी बसलेली होती ती, हे शेजारची तो पुरी बघ, तो स्वेटर घातला, आपलं जॅकेट घातलेल्याच्या मागची म्हातारी, हा गा ती सुद्धा अशी करते. किती वय आता ते म्हातारी, दात नाही काय नाही, 80-85 वय असं म्हातारी. पण ते आतून निघत. ते अंगात जसं माणसाचं येतं, खरं नसतं ते, पण येतं अंगात. तुमच्यात कुणाच ठोक पण असते. आषाढात पिषाढात असते. बारकं देव असते दलिंदर, लिंबाच्या पाल्यावरून लिंबावर. आमच्यातल्या एका म्हातारीच्या अंगात आलं, ती कमरेला पिशवी होती, पडलीच खाली. काय 10 रुपये असतील, 10 तसल्या जुन्या काळात. मी त्या गर्दीत होतो, पाहिलं आंबीला, ती पिशवी घ्यायला लागलो ओढून. ती मला करायची हे, आणि तिचा नवरा जवळच म्हातारं उभं होतं, त्याला पिशवी घेतल्यावर हिच्या अंगातलं गेलं. इतकं चाट्या देवराव, लय चाबराट देव. मला आवडतात खंडोबा, राम हे आवडतं. रामापेक्षा खंडोबा ज्यादा आवडतं. रामाने जरा चूक केली, बायको झोपडीत ठेवली आणि हरणाच्या पाठीमागं पळाला तो रावणाने बायकोने. पण खंडोबा तसले चूक करीत नाही. कुठेही गोठ्यावर निघाला तरी स्टेपने पाठीमागं. आयला डोकेबाज आहेस खंडो, तू मानलं पाहिजे तुला. तरुणाचा आदर्श आहे खंडो म्हणजे. हो आता गंमत असे कधी कधी असं पाहायला मिळतं, अनुभवायला मिळतं. हे जीवनच असं आहे. बस मला एक गोष्ट महत्त्वाची सांगायची, की हरिपाळ डोकं टेकलं, बदल झाला हो, बदल झाला. आणि एकदम पटंगणात आलं. ती माणसं असं 1000-500 लोक जमा झाले. तो मला उद्याच्याला माझ्यातर्फे गाव जेवण, मी ज्ञानोबरायला नामदेवरायाची स्नानाची सगळी व्यवस्था मी पाहणार. माऊलीला प्रार्थना केली, आजच्या दिवस मुक्काम इथं करायचं, इथं मुक्काम करायचं. ठीक आहे माऊली, सगळं गावाला तुझ्यामुळं जेवण भेटत असेल तर थांबतो आम्ही. आणि माझ्याकडं मी तुमची पूजा करणार आहे, पाद्यपूजा करणार आहे. काय करायचं ती कर भाऊ म्हटलं. लोक हसली, म्हणले भाकरीला पीठ नाही याच्या घरी, अख्खं जेवाय गाव जेवण घालाय निघालाय, काय करतोय बघू म्हणते. सकाळ ते 9-10 वाजेपर्यंत आपला पुढचा दरवाजा उघडा, 10 वाजता मागचा उघडला. गडी चौक फुल्यावर एका जंगलात चौक फुला होता. कोणी माणसं चालली रात्रीचं की हे लुटीत असायचं. त्या दिवशी 10 वाजले, 11 वाजल्या, 12, 1 वाजली तरी कुणी गिऱ्हाईकच आलं नाही. त्या दिवशी भगवंताला प्रार्थना केली त्याने, पंढरीराया माझ्या आयुष्यात मी वाईटच करत आलो, पण आता चांगला एक समय आला होता. ज्ञानोबराय नामदेवराय आल्यात, त्यांची पूजा करायची, गावाला जेवण द्यायचं. एक तरी गिऱ्हाईक चांगलं येऊ दे, की यांची सगळ्यांचं भागून नाही उरलं तरी चालेल, भागाभाग व्हावं. देवाने प्रार्थना ऐकली, हरिपाळाची प्रार्थना ऐकली. रुक्मिणी आईसाहेबाला देव म्हणतात, उठा जरा दागदागिनं घाला अंगावर, आपल्याला निघायचंय. हिरा मानकं मोती नका घेऊ, सोन्या चांदीचं दागिनं घ्या. कारण हे हिरा मोती तिथं कोण मोडीला घेणार त्या बिचाऱ्याकडून. छकडा तयार, गादी टाकलेली, उश्या दोन्ही बाजूला, बैल झोपल्याला, हेंगुळ लावलेला, बेगडं चिकटवलेली, झोल घातलेली. पहिल्या बैलगाड्या तट्ट्या त्या गाडीला, मागं मुंगा दिलेला, मुंगा मानायची मागचा, त्या चालटाने झाला मुंगा. आता ही शब्दच तरुण पिढीला भोंगा लागलेला आहे. ती मुंगा कुठला कळायचा, काय कळायचं अवघड झालं.
म्हणून हे एक गाडी निघाली. पहिल्या बैलगाड्या जायचं, पाटलाचं यांचं अशांचं लग्न मोठ्यांचं असले होतं 50-500 बैलगाड्या तटेन त्या लावलेल्या, बाया गोश्या घेतलेल्या. गोश्या म्हणजे पांढरं धोतार, आतली कपडे दलिंदर भांगार लुगडी, ती झाकायला ही पांढरं आपलं जायचं ते. आणि येताना गाडीवानाच्या गप्पा ऐकायच्या. मग हे व्हायला अख्खी गजाच उडवली, दुसरा धंदाच नाही, गंजी उडविल्याशिवाय ह्या गाडीवाना. तसा पूर्वीचा काळ वेगळा, आताचा काळ वेगळा. आता काय 10:30ला तर हळद, 12:30ला लग्न, 1.5 गोवान, 4:30ला घटस्फोट. आता वेळ कुठं राहिला आहे माणसाला जगायला, टाईम नाही राह. नेमकं घडलं काय, आईसाहेबाला घेऊन बरोबर तिथंच आले डायरेक्ट चौकात. घोंगराचा आवाज झाला की ह्याने वरून उडी टाकली, भगवंताला हाताला धरूनच वळलं. आणि त्या मॅडमला उतरव, मॅडम असं म्हणला त्या काळात, मॅडम काहीतरी म्हणला असेल, बाईला उतरव, दरोडेखोर होतात का मी वळून काढू. देव म्हणजे नको, मी लावतो हात. हा भगवंताने असा हात केला, आईसाहेबाने हाताला हात लावला आणि उतरले. तर ते जुना काळ होता, मर्यादा होती, नुसतं आपला हात टेकला नव्हता. आता जर एखाद्या गाडीतून नवरा त्या नवरीला म्हणला असता की उतर खाली, त्यांनी जम्पिंगच केलं असतं वर, आणि मग ह्यो गारकून 2दा फिरला असता. तुझ्या आईचा बैल. लय राग येतो मला तर, काय करतो राग आणून. सगळ्यांचे घरोघर तसलंच झालं काय. आता हे IPL चालू आहे सध्या, मला थोडा क्रिकेट बघायचा नाद बी आहे. नाद आहे म्हणण्यापेक्षा ह्या वयात कंड आहे अजून, कंड आगळा नाद आहे आगळा. परवा 264 का 65 धावा काढल्या. कुठल्या संघाने वळ, हा दिल्लीने. हो, तो आकडा सुद्धा पंजाबने पार केला, म्हणजे जिंकलं पंजाब त्या दिवशी. कधी कधी असं वाटतं की 265 20 षटकात 10-20 काय मानलं पाहिजे या खेळाडूंना. पहिले 3 षटकातच 60-65च्या पुढं त्यांनी रन रेट न्याला होता पंजाबने. बारकाईने बघतो दादा मी, नादय म्हणल्यावर काय झालं, कधी चढवतोय कुणास ठाऊक. मुंबई हारली 4 वेळा, 4थ्यांदा हारली त्या दिवशी रडलो अक्षरशः. मला तो मुंबई, आपण महाराष्ट्राचा असल्यामुळं मुंबईबद्दलच्या खेळाडू प्रेम. नातू जवळ बसल्याला म्हणलं आजोबा काय झालं, म्हणलं हारलो आपण, मुंबई हारली. म्हणला रडाय काय, तुमचा बाप मिळाला काय. तेव्हा काय ही कारची आमची दिलं खाटावूनच टाकून मी बी खाली, असं फरशी आपटलं. म्हणलं आजोबा याला काय म्हणलं याला विकेट म्हणतात. म्हणलं काय म्हणतात, काळाच्या वयात हे सगळं चालतं. आनंद घ्यायचा, थोडंसं आयुष्य मजेत घालवायचं, फार मजेत घालवायचं. आयुष्य किती सांगता येत नाही, कोणाला सांगता येत नाही. मग एका क्षणात धुळदहान होते सगळ्यांची. पण आपल्याला मिळालं आहे ना, तर जास्तीत जास्त सुख घ्यायचं. हरिपाळाने सगळे दागिने काढून घेतले आईसाहेबाचे, फक्त पाटल्या राहिल्या होत्या. त्या पाटल्या द्या, ती म्हणली माहेरच्या आहेत माझ्या. आईसाहेब म्हणतात एवढ्या राहू दे, नाही दे का घेऊ हात तोडून. देव म्हणले टाक पाटल्या देऊन काय. सगळं गठोडत तयार, एवढं मोठा ढीग झाला. भगवंताने आपलं उपरणं काढलं आणि त्याच्याकडे फेकलं. ते म्हणला ही कशाला आता, म्हणला बांधशील कशात, तुझोळ काय बेकारा, बांधाय तरी आहे का तुझोळ. ते म्हणला ही तुला कसं काय कळलं. ते म्हणला अरे मुंगीच्या पायात घुंगरू बांधलेलं, त्याचा आवाज मला येतो, तुझ्या आत काय चाललं हे कळत नाही. वेरे वेड्या, सोडून दे. घेऊन आला, निघाला, बांधून गाठोडं. भगवान परमात्मा विठ्ठल रुक्माई भगवान विनंती करतात पंढरी, कशासाठी तुम्हाला माहीत नाही. म्हणला ज्ञानोबा राय, नामदेव राय आले, मग आम्ही येऊ का त्याच्या दर्शनाला. ही दोघं म्हणते म्हातारोबा शेठजी, नका येऊ तुम्ही. ती म्हणले का. का म्हणजे तिथे गेल्यावर फुटला म्हणजे तुम्ही
इथून येताल गपचिप गावापर्यंत आणि गावात गेलो म्हणतात ह्याने माझं लुटून आणलंय. ते म्हणले नाही म्हणित नको म्हणला. बरं यायचं आहे तर गावाच्या बाहेरच्या देवळात थांबा. देवळात थांबवलं देवाला. भाग्य उदयाला आलं. दुसरा दिवस अख्ख्या गावाला जेवणाची व्यवस्था, पैशाची कमतरताच नव्हती. 2 मोठाले चौरंग, 10 घागरी पाणी, चंदनाची उठी भगवंताला लावलेली. बस चोळो हातपाय धुतले. बघू ज्ञानोबा आहेत, नामदेव राहायचे हरिपाळाने आणि त्याच्यातला तीर्थ घेतलं, प्राशन केलं. भाग्यपणाला आणि त्या गर्दीत ही जोड मागून आली आणि त्याने पाहिली. नामदेवराय सहज वळले तर देव दिसला त्यांना. उठले, पळत जाऊन पांडुरंगाच्या पायाला मिठी मारली. शिव म्हणला त्यांच्या काय पाया पडतात त्या म्हाताऱ्याच्या. ही म्हातारी तुला नाहीत कळायची. ही आमचा आईबाप आहेत रे. हो आमचा आईबाप आहेत. ते म्हणले तुमचा आईबाप. आणि मग मी रात कुणाला लुटलंय. तुमचंच लुटून तुम्हाला घालतोय. भगवंताचं दर्शन हरिपाळाला कोणामुळं झालं? संत दर्शने हा पद्मनाभ जोडला. आणि मग ठेवला कुठं तो आनंदाचा साठा? तिसरं हृदय संपुष्ट
आनंदाचा क्षण सूक्ष्माती सूक्ष्म असणाऱ्या हृदयामध्ये साठवायचा. तो परमात्म्या सुखाचा आनंद, त्या नामचिंतनाचा आनंद. परिणाम काय? साठविला हरी जी हृदय मंदिरी, त्याची सरली एरझार झाला सफल व्यापार. पण प्रेम आहे, मी नाही म्हणलं नाही. दहे ना, तुला काय वाढायचं ती वाढ. तुझा आनंदात माझा आनंद आहे. आता माझं काय किती आयुष्य राहिले मला माहीत नाही. मी पुढं येईल नाही माहीत नाही कधी. पण जोपर्यंत बस प्रेमच असतं माझं. लय प्रेम आणि जीवन प्रेमावर असतं. देवालाही तेच आवडतं. प्रेम सुख देई, प्रेम सुख देई, प्रेमाविन नाही समाधान. म्हणा शेवटची चाल. हा तुका म्हणे होता ठेवा, तुका म्हणे होता ठेवा, म्हणे होता ठेवा, तुका 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 म्हणे होता ज्ञानेश्वर महाराज शेवटी जाता जाता सांगतात, हा ठेवाय अनंत जन्माचा ठेवाय. पूर्वी पाटलाचे, ब्राह्मणाचे, गुजर मारवाड्यांचे वाडे फार मोठाले असायचे. प्रचंड मोठाले वाडे आमच्या गावात अजून आहे. वरून बैलगाडी चालते त्या भिंतीवरून. इतके असे रुंद 7-7 फूट रुंदीच्या भिंती. आता पडले ते वाडे. ते परिस्थिती बिघडल्या. त्या पोरांनी जमिनी विकल्या आणि ती माती बी विकली. ते ह्याची ते विकीत असताना प्रारब्ध बलवतं. एकाला सापडलं एवढे एवढे कळशी. चांदीचं रुपये होतं काय आणि काही अंगठ्या होत्या 10-15-20. बदललो प्रारब्ध. आता असल्या सीझनला सापडल्या मानल्यावर 1.5-2 लाख रुपये भाव चाललेला असल्या. पण कशामुळं? मागच्या पिढीने हा ठेवा ठेवला होता तुमच्यासाठी. तुमच्यासाठी कोणता ठेवा आहे? संस्कृती आहे, आपला धर्म आहे, आपली नीती,
आपली मूल्य आहेत, आपली खानदान आहे, हा ठेवा आहे सगळ्यात मोठा मायबाप. सगळ्यात मोठा ठेवा संस्काराचा आहे आणि तो जपायचा, आयुष्यभर जपायचा. आणि त्या संस्कारानेच आपली पुढची पिढी प्रगल्भ बनत असते, संपत्तीने नाही. संपत्ती खर्चून जाते. लई चाकण या परिसरात एका गुंठ्याचे 25-25, 50-50 लाख रुपये आले, एका 1000 स्क्वेअर फूटचे. कोणाकडं काही नाही राहिले, भिकल लागली सगळी. ज्यादा संपत्ती ही सुख देते असं नाही, संस्कार सुख देतात. म्हणून चांगले संस्कार आपल्या मुलांवर होतात. हा, दादांची एक इच्छा होती की मागं मी सासवडला कीर्तन होतं, जेजुरीला आलो, खंडेरायाचं दर्शन घेतलं. त्या नेम असा आहे तिथला, नवीन लग्न झालेली जोड आली तर बायको खांद्या घेऊन 5 पायऱ्या देवाच्या चढावं लागतं. तसल्या गमती बघा असलो आपण तास बसतो. चित्र बघण्यापेक्षा ओरिजिनल कसं ऐकायचं. जी तरणी बांडपोरं होती ती बायको खांद्या घेऊन पळायची. पण पुण्यातून एक जोड आली 35-55, त्याचं वजन 35 आणि तिचं 55. म्या ओळखलं की ह्या रामाला ही धनुष्य उचलत ना. तोवर 10-5 पोरांनी गाठला, 200 रुपये द्यावं लागतात. नाही तर बायको खांद्यावर. त्याला वाटलं 5 पायऱ्याला 200 द्यायचं म्हणल्यावर ती 2 पाय बसलं, ती बाई खांद्यावर. माझं काळीच धाडा. तेवढची मंगळाष्टक म्हणताना हे असंच करते. जाऊ दे, होय तर हळूहळू नीट होईल. तोवर मी वैरागला जाईल. ती बाई खांद्यावर. कुठून ताकद आली काय, तसला बोजा घेऊन उठलं राहू. टर्र आवाज झाला, इतकी पॅन्ट फाटली. 2 पायऱ्या चढलं, 3ऱ्या पायरीवरूनच जगदंबा टाकून दिली. जीवन ताकद नाही तर असं जीवन होतं माईबाप. म्हणून ताकदवान बना, संपन्न बना, एवढाच इच्छा आहे. तुम्हाला शुभेच्छा. बाळा तोही मोठा हो, तुम्हालाही लाख शुभेच्छा. माझ्या संपूर्ण बांधवांच्या श्रोतोजनाच्या पायावर डोकं टेकवत. माझ्या माय मावल्या बहुसंख्येने तुम्ही आलात. बाप्यांना घरी ठेवून त्याच्याबद्दल धन्यवाद. आणि या सगळ्या या बालगोपाळांना लाख शुभेच्छा. चोपदारांचं आयुष्य संपन्न जावो, आयुरारोग्य जीवन त्यांना लाभावं आणि अशीच चांगलं कर्म करण्याची बुद्धी ईश्वराने त्यांना द्यावी ही प्रार्थना. आणि आपल्याला द्यायला काय, एक दोहा, दिल किसी से देना नहीं, दिल किसी से देना नहीं, दिल से देना. दिल नहीं मिला तो नहीं मिला, पर कम दिल से मत मिल. विठ्ठल जय.